माझ्या किचनमध्ये मी काही हेल्दी गोष्टी घेऊन आली, त्या तुमच्यासोबत मी आज शेअर करते. स्वयंपाकघर हे केवळ जागाच नाही, आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच द इंडस व्हॅली इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड यांच्याकडून स्टीलची कढई आणि स्टीलचा फ्राय पॅन मी मागवला आहे. या ब्रँडची भांडी मला खूपच आवडतात. यामध्ये अन्न झटपट आणि समान शिजते. कोणतेही केमिकल कोटिंग नाही, प्रीमियम क्वालिटी असते. 100% टॉक्सिन फ्री आणि वापरायला आणि मेंटेन ठेवायला ही भांडी अतिशय सोपी आहेत. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची ही कढई आहे. 3 लेअरची असल्यामुळे जाड बॉटम आहे. अन्न करपण्याची शक्यता यामुळे फारच कमी होते. सोबत कूल टच हँडल आहे. मला तर कढई अतिशय आवडली आहे. कढई सोबतच मी इथे ट्राय स्टेनलेस स्टीलचे हा फ्राय पॅन पण मागवलाय. यामध्ये पण 3 लेअर असल्यामुळे अन्न अजिबात करपणार नाही. तसंच सॉफ्ट टच हँडल दिलंय. सोबत जे झाकण आलंय ते पॅन आणि कढई या दोन्हीवरही तुम्ही वापरू शकता. आणि पॅन अतिशय सुरेख आहे. तुम्हाला जर ही भांडी मागवायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्याच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यासोबत तुम्ही रुपाली 2025 हा जो कोड वापरलात तर एक्स्ट्रा 12% तुम्हाला यावरती डिस्काउंट भेटणार आहे. तर घाई करा आणि ही भांडी नक्की तुम्ही ऑर्डर करा. तर आता मी इथे रेसिपी करून दाखवतेय. याच पॅनचा वापर करून आपण इथे साजूक तुपाचा एकदम छान असा शिरा बनवतोय. 2 चमचे तूप काढून घेतले. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतील काजू, बदाम, पिस्ते, ते ड्रायफ्रूट आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. यानंतर 1 वाटी रव्याचा मी इथे शिरा बनवते. बारीक रवा, जाड रवा जो असेल तो घ्यायचा आहे. मस्त या तुपामध्ये आपल्याला हा हलका रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे चांगला रंग चेंज होईपर्यंत जेव्हा आपला रवा भाजून होतो त्यानंतर 2.5 कप मी इथे पाण्याचा वापर केलाय. उकळतं पाणी इथे आपल्याला वापरायचंय, हळूहळू वापरायचंय. आणि पाणी ऍड केल्यानंतर छान हे झाकण ठेवून आपण इथे शिरा जो आहे तो शिजवून घेतोय. शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर ऍड करायची. तर पाऊण वाटी साखरेचा वापर केलाय. आवडीनुसार साखर तुम्ही घालू शकता. छान आपला इथं मोकळा असा शिरा तयार झालाय. हा शिरा जराही पॅनला लागलेला नाही हे दाखवण्यासाठी मी इथं प्रसादाचा जो शिरा असतो तो बनवलाय. तर तुम्हाला मी इथे परतून दाखवते. वेलची पूड घातलीये आणि व्यवस्थित इथे हलवून तुम्हाला दाखवते. खाली अजिबात पॅन स्टीलचा असून सुद्धा इथे भांड्याला कुठेही शिरा जो आहे तो चिकटलेला नाही. कढईचा वापर करणार आहे म्हणून मी इथे छान वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी बनवते. 1 वाटीवर पाणी उकळायला ठेवलंय. त्यामध्ये 2 कांदे मी उभे चिरून घातलेत, मिरच्या 2 घातल्यात. तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दालचिनी, दोन्ही प्रकारच्या वेलची आपण इथे घालून, भरपूर काजू घालून आपण इथे झाकण ठेवून मस्त हे सगळं शिजवून घेतोय. थंड झाल्यानंतर वेलची आणि तमालपत्र मी बाजूला काढून घेतलंय. या पॅन मध्ये आता मी 1 चमचा साजूक तूप घेतलंय. त्यामध्ये आपण पनीर जे आहे ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेऊया. इकडे आपलं मिश्रण जे आहे ते थंड झालंय. मिक्सर मधनं आपण ते बारीक करून घ्यायचं. यामध्ये फक्त आपल्याला आलं लसूणची 1 चमचा पेस्ट आणि एक छान लाल बुंद टोमॅटो घालून पेस्ट करून घेतोय. रंग चेंज होईपर्यंत आपलं पनीर छान फ्राय करून झालंय. याचे आपण काप करून घेऊया. आणि आता पनीरची भाजी बनवायला आपण सुरुवात करतोय. तर छान त्या इंडस व्हॅलीच्या कढईचाच मी वापर करतेय. इथे 2 चमचे तेल घेतलंय. त्यामध्ये बटरही मी ऍड केलंय. 1 चमचाभर काश्मीरी मिर्च घालायची, अर्धा चमचा हळद घालायची आणि यामध्ये आपण अर्धा चमचा परत जिरं वापरतोय. जिरं तडतडल्यानंतर पेस्ट जी बनवून ठेवली ती पूर्ण पेस्ट यामध्ये काढून मध्यम आचेवरती छान ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. यामध्ये मिठाचा पण मी इथे वापर केलेला आहे. शाही पनीर मसाला मी वापरते. त्यानंतर धने जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट. पनीर मसाल्यामध्ये तुम्ही किचन किंगचा पण वापर करू शकता. मसाले चांगले परतून घ्यायचे. नंतर आपण इथे पनीर घालतोय. पनीर पण व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण परतून घेतलंय. आता यामध्ये सगळ्यात शेवटी कसुरी मेथी मी ऍड केली आहे. थोडासा गरम मसाला पण मी वरतून घातला होता आणि झाकण ठेवून छान इथे भाजी शिजू दिली आहे. अगदी 5-7 मिनिटात भाजी छान शिजल्यानंतर इथे आपण कोथिंबीर घालून ही भाजी सर्व करू शकतो. इथे पाण्याचं तुम्हाला हवं असल्यास थोडंफार पाणी कमी जास्त करू शकता, पण गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. मस्त अशा पुऱ्या तळून घेतल्या. छान इथे मिनी थाळी जी आहे ती तयार करून घेतली आहे. द इंडस व्हॅलीची ही लोखंडाची किंवा स्टीलची जी भांडी दाखवली ती खरंच खूप भारी आहेत. लवकरात लवकर ऑर्डर करा. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते. रुपाली 2025 हा कोड वापरून तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळणार आहे. तर घाई करा आणि नक्की ऑर्डर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.